नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत. आज आपल्याला बोलायचंय ते राजू शेट्टी यांच्याबद्दल. राजू शेट्टी यांना विधान परिषदेवरती पाठवलं जाईल, असं सगळ्यांना वाटत होतं, की त्यांचं नावही यादीमध्ये होतं. 12 जणांची नावं विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून पाठवण्यात आलेली होती. राज्यपाल कोश्यारी यांनी ती मान्य करायला भरपूर वेळ लावला. अनेक वेळा विनंत्या करण्यात आल्या, त्यांना आवाहन करण्यात आलं, पण त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही म्हणून राज्यपालांवरती टीका रास्तपणे झाली. त्यानंतर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात वगैरेंनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्याबद्दल यादीबद्दल चर्चा झाली आणि आता काहीतरी पुढचं पाऊल लवकरात लवकर पडेल अशी अपेक्षा व्यक्त झाली. त्यापूर्वी न्यायालयाने सांगितलं, की राज्यपालांना जी यादी देण्यात आलेली आहे, त्याबाबत त्यांनी होय किंवा नाही म्हणावं आणि काहीतरी निर्णय घ्यावा. त्याच्या अगोदर शरद पवार असतील, मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्र्यांनी राज्यपालांना आवाहन केलं, पण काही होत नव्हतं म्हणून टीकाही केली त्यांच्यावरती, की ते राजकारण करतात. परंतु काहीही झालं नाही आणि आता कदाचित ती 12 नावं जी काही असतील, ती मंजूर होण्याची शक्यता असतानाच राजू शेट्टी यांचं नाव त्याच्यातून गळाल्याची बातमी आहे. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे ही आपल्याला माहिती आहे आणि त्यांना त्या यादीमध्ये त्यांचा समावेश केला जाईल हे त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं. राजू शेट्टी यांचा स्वभाव असा आहे, की ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत. पण 35 वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशींच्या होते ते. तेव्हापासून ते रस्त्यावरची लढाई करतायत. अनेकदा त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्लेल्या आहेत. अनेकदा उपाशीपोटी राहिलेले आहेत. अनेकदा जेलची यात्रा त्यांनी केलेली आहे. अनेकदा केसेस अंगावरती घेतलेले आहेत. उपोषण केली आहेत, सत्याग्रह केलेले आहेत, मोर्चे केलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी उन्हातान्हामध्ये पदयात्रा काढलेल्या आहेत. राब राबलेला आहे हा माणूस. आज राजकारणामध्ये सच्ची माणसं अतिशय हाताच्या बोटावर मोजता येतील अशी दिसतात. अशी सच्ची माणसं जी गणपतराव देशमुख आपण ज्यांच्याकडे मोठ्या आदराने बघत होतो, त्यांचं अलीकडेच निधन झालं. एन.डी. पाटील हे आपल्यामध्ये आहेत, हे आपलं भाग्य आहे. ज्यांनी शेतकऱ्यांसाठी जागतिकीकरण विरोधी आंदोलनामध्ये, वीज दरवाढीवरती आंदोलन असेल, अनेक बाबतीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढाई केली. असे जे लढाऊ नेते आहेत, लढाऊ बाण्याचे नेते, त्यापैकी राजू शेट्टी आहे. आणि राजू शेट्टी यांना कात्रजचा घाट दाखवलं राष्ट्रवादीने किंवा त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला का? अशी चर्चा सुरू आहे आता. राजू शेट्टींना तिकीट नाकारलं म्हणून त्यांना त्याचं काही पडलेलं नाही. तिकिटासाठी उड्या मारणाऱ्यांपैकी ते नाही. एकदा मी जिल्हा परिषदेवरती गेले ते. त्यानंतर आमदार झाले, 2दा खासदार झाले ते. त्यामुळे त्यांना या पदांची अपेक्षाच मुळात कधीच नव्हती त्यांना. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढे देण्यामध्ये आणि त्यांच्यासाठी काहीतरी ठोस करण्यामध्ये त्यांना रस आहे. त्यांची निवडणूक आपल्याला माहिती असेल, जी निवडणूक झाली त्यामध्ये लोकांच्याकडून पैसे गोळा करून ही निवडणूक लढवली. राजू शेट्टी यांचे कपडे बघा तुम्ही, त्यांच्या पायातल्या चपला बघा, त्यांचा चेहरा बघा रापलेला. केवळ एसी मध्ये घरामध्ये बसून टेलिव्हिजन चॅनेलवाल्यांशी दोस्ती करून आणि टीव्ही सन्मुख टीव्ही केंद्रित राजकारण करण्यामध्ये त्यांना कसलाही रस नाही. ते सतत टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर कधीही नसतात. सतत प्रसिद्धी माध्यमांसमोर, मग ती प्रिंट मीडिया असेल, वेब मीडिया असेल, त्याच्यासमोर नसतात. त्यांचं काम चालू असतं वेगवेगळ्या प्रश्नावर. सगळ्या बातम्या येत नाही आणि आजकाल अशी स्थिती आहे, की अशा चांगल्या नेत्यांच्या किंवा चांगल्या आंदोलनांच्या बातम्याच येत नाही. मग ते कामगार नेते आहेत आणि आपल्याकडे जे काही थोडेफार राहिलेले चांगले नेते, त्यांच्या बातम्या येत नाहीत. शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या येत नाहीत. शेतमजुरांसाठी आंदोलन करणारे नाही बातम्या येत नाहीत.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या तर बातम्या जवळजवळ येत असतात. असा आपला हा मीडिया आहे. ठीक आहे, तो आता विषय नाहीये. पण राजू शेट्टी यांचा पत्ता साफ झालेला आहे असं बोललं जातंय अशा बातम्या आहेत. आणि त्यांच्या जागी हेमंत टकले जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, कोषाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यांचं काम आहे. ते अतिशय सुसंस्कृत चांगले नेते आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचं काम आहे. उत्तम लिहितात. त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही. कोणाचीच तक्रार नाही त्यांच्यावर. तक्रार अशी आहे, की राजू शेट्टी यांना विधान परिषदेवरती संधी नाकारण्यात का आली असेल आणि आली असेल तर बरोबर आहे. त्यापूर्वी आपण हे बघूया, की राजू शेट्टी आत्ता काय म्हणाले. ते असं म्हणाले, की सत्तेपेक्षा आम्हाला शेतकरी आणि सर्वसामान्य जनता महत्वाची आहे. ज्यांच्यासाठी आम्ही सत्तेत गेलो त्यांचेच प्रश्न सुटत नसतील, तर आम्ही सरकारच्या विरोधातही बोलणार. आणि सरकार कोणाचं? महाविकास आघाडी सरकार. या महाविकास आघाडीमध्ये राजू शेट्टी यांचा पक्ष सुद्धा आहे. त्यांचा एक आमदार आहे. राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता प्रसंगी यापुढे अधिक आक्रमक भूमिका घेऊ असं राजू शेट्टी यांनी बजावून ठेवलेलं आहे. हा, आता बघा, या सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण कोण आहेत पक्ष? म्हणजे 3 पक्षांच्या खेरीज म्हणतो. बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, शेकाप, लोकभारती कपिल पाटीलांचा आणि रिपाई जोगेंद्र कवाडे यांचा. हे सगळे नाराज आहेत. महाविकास आघाडी सरकारबाबत ते नाराज आहेत. आघाडीत आहेत ते, पण नाराज आहेत. त्याचं कारण असं आहे, की त्यांनी 1.5 वर्ष होऊन गेलं आता. या नेत्यांशी चर्चाच केली नाही. महामंडळांच्या वरती नेमणुका नाहीत किंवा राज्यसभा, विधान परिषद असेल, मंत्रिमंडळ विस्तारात कुठेही यांना संधी नाही. आणि यांना कुठल्याही बैठकीमध्ये काही चर्चाच झाली नाही. मी आघाडीत आहेत म्हणजे काय? जेव्हा महाविकास आघाडी सरकारमधले घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मोदीजींनी आघाडीचा धर्म पाळला नाही, म्हणजे आघाडीमध्ये जे इंडिया आघाडीत छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची त्यांनी तमा बाळगली नाही, त्यांना काही त्यांचा सल्ला घेत नाही, त्यांच्याशी चर्चा करत नाही, अशी टीका या 3 पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनानी सातत्याने केलेली आहे. सामनामधूनही आलेली आहे. शिवसेना जेव्हा एनडीएमध्ये होती तेव्हा त्यांचा अनुभव असेल तो त्यांनी टीका केली. म्हणून तुम्ही आता तुमच्या बरोबरचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी कसं वागता तुम्ही? जेव्हा लोकशाही आघाडीमध्ये सुद्धा घटक पक्ष होते, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार होतं, विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदेचं सरकार, तेव्हाही अशीच तक्रार होती. घटक पक्षांशी नीट वागत नाही. याचा अर्थ केवळ भाजप घटक पक्षांची, छोट्या पक्षांची अशा प्रकारची दुय्यमपणाची वागणूक त्यांना देते असं नाही, तर हे सुद्धा पक्ष त्यांना तशीच वागणूक देतात छोट्या पक्षात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी हे स्पष्टपणे सांगतोय. दुसरी गोष्ट अशी आहे, की बघा, राजू शेट्टीने काय काय म्हणजे आता मध्यंतरी जयंत पाटलांचा साखर कारखाना आहे त्याच्यासमोर आंदोलन केलं. आपल्याला आठवत असेल की काही काळापूर्वी जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांची जेव्हा बैठक झाली होती तेव्हा खूप बातम्या आल्या होत्या त्याच्याबद्दल, त्याच्या संदर्भात बऱ्याच बातम्या आल्या होत्या. त्यासमोर ज्या साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झाले त्यांच्या विरोधात सत्तेत राहून आंदोलन केले जात असल्याने म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल मग काय काय लोक बोलायला लागले. आता त्याबद्दलही मी सांगेन, म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या येत असतात, चर्चा होत असते. त्या काय चर्चा होत होती हे मी तुम्हाला सांगेन. नंतर आता बघा, की लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज बिल माफ करावं. तुम्हाला माहिती असेल की नितीन राऊत ऊर्जा मंत्री होते, त्यांनी घोषणा केली, मग वीज बिल काही माफ होत नव्हतं, मग त्यांच्यावर टीका झाली. अजितदादा पवारांनी त्यांना साथ दिली नाही, म्हणजे काँग्रेसचे नितीन राऊत यांना, आणि खूप टीका झाली. भाजपने तर टीकेचे आसूड ओढले. पण राजू शेट्टींनी वीज बिल माफ व्हावं म्हणून जोरदार पहिल्यापासून हा मुद्दा त्यांनी मांडला होता, राजू शेट्टी. मला आठवत असेल की अजितदादांनी जे बजेट म्हणलं त्यावरती सुद्धा राजू शेट्टीने टीका केली होती, आघाडीमध्ये असूनही. लॉकडाऊनच्या काळामध्ये विजेचं बिल माफ झालं पाहिजे होतं अशी आग्रही मागणी होती. त्याबद्दल सुद्धा त्यांनी राजू शेट्टीने सातत्याने टीका केली.
आणि महाविकास आघाडी सरकारच्या अनेक धोरणांवरती त्यांनी टीका केली. म्हणजे आपल्याला माहिती असेल की त्यांनी टीका केली. कशी टीका केली? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज झाला असेल, शिवसेना नाराज झाली असेल. आपल्याला माहिती आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांचा पराभव शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी केला. तरी देखील ते सगळं बाजूला सारून आपल्याला माहिती आहे की राजू शेट्टी हा दिलदार आणि उमद्या मनाचा अशा प्रकारचा नेता आहे. धैर्यशील माने हे सुद्धा मला वाटतं माझ्या आठवणीप्रमाणे राजू शेट्टींच्या घरी गेले होते आणि राजू शेट्टींनी त्यांना पूर्णपणे त्यांचा विजय झाल्याबद्दल अभिनंदन केलं त्यांचं. शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत त्यांच्याबद्दल चर्चा केली त्यांच्याशी. कुठेही मनामध्ये कुठलीही अडी त्यांनी त्याबाबत ठेवली नव्हती. आपला पराभव झाला, निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते. पण त्यानंतर बघा अलीकडची गोष्ट. राजू शेट्टी यांनी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा निघाला कोल्हापुरामध्ये आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनातल्या गोष्टी मी आपल्याला सांगतो. काय-काय त्यांची मागणी होती. कोल्हापूर, सांगलीमध्ये पूर आला हे माहिती आहे आपल्याला. आणि यापूर्वी सुद्धा पूर आलेले आहेत. कशा प्रकारचा म्हणजे त्रास झालेला आहे. सांगलीमध्ये तर अनेक वर्षापूर्वी पूर आला, पण त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये कसा पूर आला होता हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळी आता सुद्धा पूर आला. तर राजू शेट्टींनी काय मागणी केली, की 2019च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची विनाअट संपूर्ण कर्जमाफी करा, अशी मागणी केली. नंतर पूरग्रस्तांचे मागणीप्रमाणे सोयीने पुनर्वसन करा. कृष्णा आणि पंचगंगा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा. त्यांनी पत्रकच काढले. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी आणि शैक्षणिक कर्जमाफी द्या. 2005 ते 21 पर्यंत 4 मोठे महापूर आले आहेत. या महापुरामुळे नदीकाठची अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अभ्यास गट नेमून अंमलबजावणी करा. जो पूर आलेला होता आता यावेळी नाही, याच्या अगोदरच त्या पुराच्या वेळी माझेही अनेक कोल्हापूरमध्ये जे मित्र होते ते घराबाहेर पडू शकले नाहीत. शुद्ध पाणी मिळत नव्हतं. खायला कुठल्याही चीज वस्तू आणता येत नव्हत्या. गोरगरिबांचे तर हाल विचारायची सोय नव्हती. हे मी मध्यमवर्गीयांचंही सांगतो. त्यांनाही तर कसा त्रास झाला. तर महापुरामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योगधंदे यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या आहेत, विहिरी खचल्या आहेत, शेड नेट मोडकळीस आलेले आहेत. यंत्रमागदारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या सगळ्यांना नुकसान भरपाई विनाशर्त द्यावी. राज्य सरकारने यापूर्वीच कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान म्हणून जाहीर केले होते. ती रक्कम तातडीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी. तसेच 2 लाखाहून अधिक थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वरील रक्कम भरण्यासाठी मुदतीची सवलत देऊन 2 लाखाचे कर्ज माफ करा. आणि महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे, ज्या गावात, त्या संपूर्ण गावास पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. कोल्हापूरमध्ये मोर्चा निघाला आणि आता तर पंचगंगा परिक्रमा त्यांची सुरू आहे 5 दिवसांची आणि नृसिंहवाडीला त्याची सांगता होईल. पण राजू शेट्टींनी असा इशारा दिलाय की आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही. पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही आणि आम्ही सांगतो तशी मिळाली नाही तर आम्ही जलसमाधी घेऊ. ते आणि त्यांचे जे कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटने त्यांनी अशा प्रकारचे इशारा दिलाय की जलसमाधी घेऊ. म्हणजे जेव्हा मंत्री सांगतात महाविकास आघाडी सरकारचे की मदत देण्यात आलेली आहे, मदत खात्यात वर्ग करण्यात आली आहे. राजू शेट्टींनी सांगितलं आहे की हे खोटं बोलतायत. तशी मदत मिळाली नाही आणि शिवाय या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून त्यांनी मोर्चा काढला. बजेटवर टीका केली मी तुम्हाला सांगितलं. वीज बिलासंबंधी आंदोलन केलं. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा कृषी कायद्याची चर्चा सुरू होती, जे मंजूर करण्यात आले दादागिरी करून नरेंद्र मोदी सरकारने संसदेमध्ये, त्यानंतर असं सांगण्यात येत होतं की अदानी आणि अंबानी यांच्या फायद्यासाठी
हे कृषी कायदे आणले जात आहेत. म्हणून मग राजू शेट्टींनी मुकेश अंबानी यांच्या मुंबईमध्ये त्यांच्या ऑफिसच्या इथे मोर्चा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आणि मोर्चा काढला. राजू शेट्टी कुठलेही संबंध हितसंबंध सांभाळत बसत नाहीत. अनेक नेते असतात आपल्याला माहिती आहे की टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर मोठमोठे घोषणा करतात, इशारे देतात. प्रत्यक्षामध्ये काय करतात ते उद्योगपती असतील, बडे उद्योगपती असतील, कुठले पक्ष असतील, त्यांच्याशी सेटिंग करतात ते. हे आपल्याला माहिती आहे. राजू शेट्टी याच्यामध्ये नाही. आता हा जो प्रश्न आहे की राजू शेट्टींना राष्ट्रवादीने तिकीट का नाकारलं? अजितदादांनी टीव्ही कॅमेऱ्यांसमोर येऊन म्हणजे रिपोर्टर्सनं सांगितलं, की असं एक तांत्रिक कारण असं असू शकतं ते म्हणाले. अशी चर्चा झाली, की ज्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झालाय कुठल्याही, त्यांना तिकीट द्यायचं नाही. मग त्यासंबंधी काही ऑब्जेक्शन्स येऊ शकतात. ठीक आहे. राजू शेट्टींचा पराभव झाला म्हणून त्यांना तिकीट नाकारण्यात आलंय. परंतु उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेतर्फे गेलेले राज्यपालांच्या यादीत. त्यांचं तर त्या काँग्रेसमध्ये असताना ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांना तिकीट मिळालं. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मग त्यांनी शिवबंधन घातलं आणि त्या शिवसेनेत आल्या. त्यांचं नाव या यादीत आहे विधान परिषदेसाठी. ते कसं काय चाललं? किंवा गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर यांचा पराभव झाला एकदा सांगलीमध्ये, एकदा बारामतीमध्ये. भाजपने त्यांना घेऊन त्यांना विधान परिषदेवरती पाठवलं त्यांना. मग ते कसं काय चाललं? किंवा शशिकांत शिंदे त्यांचा निवडणुकीत पराभव झाला, मग विधान परिषदेवर त्यांना संधी देण्यात आली. हे कसं काय चाललं? मग कदाचित असं आहे का, की राजू शेट्टी आमच्या आघाडीत आहेत, आघाडीतल्या घटक पक्षाने एक दुसऱ्याला सांभाळलं पाहिजे. हाच आघाडीचा धर्म आहे. मग तो धर्म ते पाळत नाही. मुख्यतः राष्ट्रवादीवरती टीका करतात. मग आम्ही त्यांना आमच्या कोट्यातनं का देऊ तिकीट? असं आहे का? असा विचार राष्ट्रवादीचे नेते करतायत का? हा प्रश्न विचारायला लागेल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 2019च्या राजू शेट्टींनी 2 जागा मागितल्या होत्या. दिल्लीमध्ये शरद पवारांची चर्चा झाली तेव्हा शरद पवार म्हणाले, की त्याच्याऐवजी आम्ही विधान परिषदेत तुम्हाला घेऊ. ठीक आहे, राजू शेट्टी म्हणाले. त्यानंतर बारामतीला शरद पवारांनी त्यांना बोलावून घेतलं. त्यांची 2-2.5 तास चर्चा झाली. यालाही सव्वा दीड वर्ष झाले आणि त्यावेळी शरद पवारांनी सांगितलं, की तुमचं राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये तुमचं नाव घालतोय म्हणून. आणि त्याप्रमाणे त्यांचं नाव यादीत गेलं होतं. सगळ्या बातम्या आल्या होत्या. हे प्रकरण 7-8 महिने लटकलंय. कसं आहे आपल्याला माहिती आहे, की राज्यपाल सँक्शनच करत नाही. पण आता त्या यादीत बदल करण्यात आला अचानकपणे आणि राजू शेट्टींचं नाव गळून हेमंत टकले यांची तिथे त्या त्या जागी त्यांचं नाव आलंय, अशा बातम्या आहेत. राजू शेट्टींचं नाव गळालं हे जवळ-जवळ नक्की आहे असं सांगण्यात येतंय. मी चौकशी केली. हेमंत टकल्यांना ते त्यांच्याऐवजी देण्यात येईल किंवा कोणाला दुसऱ्याकडे द्यायचं हा प्रश्न इथे महत्वाचा नाही. महत्वाचं आहे की राजू शेट्टींचं नाव का गळालं? आणि मग शरद पवार यांनी आश्वासन देऊनही त्यांच्या पाठीत म्हणजे एनसीपीने राष्ट्रवादीने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला का? आता खंजिराचं राजकारण आपल्याला माहिती आहे. चंद्रकांत दादा काल परवाच म्हणाले, की खंजीर म्हटलं, की महाराष्ट्रात एकाचं नाव येतं म्हणजे त्याला म्हणायचं की शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुरोगामी लोकशाही दल पुलोद सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शरद पवार हे विश्वासघाती आहेत. ते दगाबाजी करतात. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही अशा प्रकारची टीका गेल्या 40 वर्ष होती. पण चंद्रकांत दादा यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं तिथे. म्हणजे नाव न घेतलं किंवा न घेतलं पण उद्धव ठाकरेंकडे त्यांनी अंगुली निर्देश केला आणि सांगितलं की आता ते नाव सुद्धा आहे. का नाव आहे उद्धव ठाकरेंचं? उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यामध्ये भाजपशी दगाबाजी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. म्हणून शरद पवार दगाबाज असं भाजपचे अनेक नेते अनेक वर्ष म्हणत आले आणि आता उद्धव ठाकरे. पण इथे आपल्याला चर्चा करायची ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या दगाबाजीची. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने ही दगाबाजी केली आहे का? आणि केली असेल तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे
त्यांना तिकीट दिलं म्हणजे त्यांनी गप्प बसावं राजू शेट्टी, अशी अपेक्षा आहे का? राजू शेट्टी हे कुठून निवडून येतात? हातकणंगले. त्यांचा जनाधार काय आहे तर शेतकरी आहेत सगळे. शेतकरी समाज त्यांना निवडून देतो. गोरगरीब शेतकरी किंवा बागायतदार शेतकरी, ऊस शेतकरी हे त्यांना निवडून देतात. मग त्यांचे प्रश्न मग विजेचे असतील, कर्जमाफीचे असतील, व्याज माफीचे असतील, खतांचे असतील, बी बियाणांचे असतील, कृषी उत्पन्न बाजारपेठेचे असतील प्रश्न, आयात निर्यात धोरणाचे असतील, हे सगळे प्रश्न राजू शेट्टी मांडतात. पोटतिडकीने मांडतात. आणि केवळ ऊस शेतकरी नाही, तर कांदा शेतकरी असतील, कपाशीचे शेतकरी असतील, याच्याबद्दल सुद्धा ते आपली भूमिका मांडत असतात. दुधाचं दुधाच्या दराबद्दल दुधांना रास्त दर मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनं केली. अनेकदा दूध त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ओतून दिलेलं आहे. आणि दूध ओतून दिलं की ठराविक वर्गातील लोक बघा हे दूध ओतून टाकणं बरोबर नाहीये अशा प्रकारची भाषा करतात. पण त्या मागची पोटतिडक काय आहे हे समजावून घे. कशासाठी हे दूध ओततायत? जर काही टँकरचं दूध ओतलं तर जे नुकसान होतं त्याच्या तुलनेत शेतकऱ्यांना कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं याचा कोणी विचार करतं का? आणि हा संताप व्यक्त अशा प्रकारे करावा की करू नये याबद्दल दोन भूमिका असतील. पण असं ते का करतात हेही लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी आक्रमकपणे आंदोलन केलं जातं. दारांवरती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडका दिल्या जातात. कधी-कधी शेतकरी आंदोलन असेल, कामगारांचं आंदोलन असेल, त्याचा उद्रेक होतो. हिंसक होतं ते. त्याचं समर्थन कोणी करत नाही. पण ते का होतं असं? ते आक्रमक का होतात हा विचार करणार की नाही? हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून राजू शेट्टी यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत, ते प्रश्न योग्य आहेत की नाही? का विधान परिषदेवरती तिकीट दिल्यानंतर केवळ ज्यांच्यामुळे ते तिकीट मिळाले, त्यांची भलावण करायची? का या नेत्याकडून राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडी सरकारची एक ॲसेट आहे. त्यांची म्हणून मतं आहेत, त्यांचा जनाधार आहे. शेतकरी त्यांच्यावरती मनापासून प्रेम करतात. आणि केवळ सांगली कोल्हापूर मधले नाही सगळ्या ठिकाणचे. आणि राजू शेट्टी आता केवळ महाराष्ट्रातील राहिले नाही. राजू शेट्टी यांनी बघा मी तुम्हाला सांगतो की भूसंपादन आंदोलन झालं. भूसंपादन आंदोलन हे विधेयक आलं होतं. पहिल्यांदी जयराम रमेश यांनी एक विधेयक तयार केलं होतं. तो चांगल्या प्रकारचा मसुदा त्यांनी केला होता. त्यांचं सरकार गेलं. त्या मसुद्यावरती सुद्धा विशेषतः इंडस्ट्रीची लॉबी जी आहे होती, त्यांनी जोरदार त्याच्याबद्दल आक्षेप घेतला. इंडस्ट्रीच्या लॉबीला असं वाटत होतं की याच्यामुळे इतके जर दर दिले किंवा अशा अटी असतील, तर जमिनी घेऊन उद्योगधंदे स्थापन करणं अशक्यच आहे. असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर मोदी सरकार आलं आणि मोदी सरकारने पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातल्या तरतुदी असलेलं भूसंपादन विधेयक आणलं. त्यावेळी राहुल गांधी यांनी सूट बूट की सरकार म्हणून टीका केली. पण त्या भूसंपादन त्या विधेयकावरती पहिल्यांदा आक्षेप घेतला, पहिल्यांदा टीका अभ्यास पूर्ण केली, ती राजू शेट्टीने केली. राजू शेट्टी त्यावेळी भाजप आघाडीत गेले होते, एनडीए आघाडीमध्ये. एनडीए आघाडीत गेल्यावरती तेव्हा सुद्धा त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांना असं आश्वासन देण्यात आलं होतं, की स्वामीनाथन आयोग आम्ही राबवू. शेतकऱ्यांच्या बाजूची सर्व धोरणं आम्ही अंमलात आणू आणि तुमचा आदर सन्मान ठेवून तुमच्या मतांची दखल घेऊन तुम्हाला सन्मानाची वागणूक देऊ. व्यक्तिशः सन्मानाची वागणूक नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या मागण्या आम्ही त्यांची तड लावू आम्ही. पाठपुरावा करू त्यांचा. राजू शेट्टी गेले होते एनडीएमध्ये. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. आणि त्या एनडीए आघाडीत असताना सुद्धा त्यांनी या विधेयकावरती मी तुम्हाला सांगितलं
भूसंपादन विधेयकावरती त्यांनी टीका केली आणि त्यांच्यामुळे मुख्यतः त्यांच्यामुळे आणि नंतर इतर सर्वांनी भूमिका घेतल्यानंतर त्या विधेयकाबाबत मोदी सरकारला माघार घ्यावी लागली आणि हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की त्यावेळी त्यांच्यावरती मोदींवरती जी टीका झाली होती की हे उद्योगपतींचे फक्त हितसंबंध जोपासतायत मोदी सरकार आणि मोदी. अशी टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या इमेजमध्ये बदल करायला सुरुवात. मग उज्ज्वला योजना वगैरे, वगैरे ज्या काही कल्याणकारी योजना होत्या, त्या राबवायला त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या पटकन लक्षात आलं, की हे राजकीयदृष्ट्या आपल्याला याचा फटका बसू शकतो. म्हणून त्यांनी एकदम पवित्रा बदलला आणि तो पवित्रा बदलण्यास कोण कारणीभूत झालं? तर राजू शेट्टी. त्यानंतर राजू शेट्टी आघाडीतनं बाहेर पडले आणि पुन्हा उन्हातान्हात, पाऊस-पाण्यात, थंडी वाऱ्याचा काही पाऊ न करता आंदोलनं करायला. त्यानंतर मग त्यांची तुम्हाला सांगितलं मगाशी, की शरद पवारांशी चर्चा कशी झाली, शरद पवारांनी काय आश्वासन दिलं आणि आता काय स्थिती आहे. आता हे तिकीट कापलं गेल्यानंतर सुद्धा राजू शेट्टींनी सांगितलं, की मला काही त्याचं पडलेलं नाही. मला काही पर्वा नाही. मला जे करायचंय शेतकऱ्यांसाठी ते मी करणार आहे. त्यासाठी लढत राहणार आहे. विधान परिषद हवी किंवा हा माझा हव्यास नाही. पण आता काय होऊ शकतं? जेव्हा पुढची 2024 ची लोकसभा निवडणूक येईल, तेव्हा राजू शेट्टींची जी लोकसभेची जागा आहे, ती अर्थातच शिवसेना आहे. मी अजूनही राजू शेट्टी हे महाविकास आघाडीमध्ये आहे. अजून त्यांनी अधिकृतपणे बाहेर पडण्याची काही घोषणा केली नाही. पण जर त्यांचं तिकीट कापलं गेलं असेल, तर महाविकास आघाडी मध्ये ते राहतील का? आणि न राहिल्यास हातकणंगले इथून कारण ती जागा जी आहे ती शिवसेनेकडे आहे आता. शिवसेना काही सोडणार नाही ती जागा. त्यांचा विजय झालेला आहे. धैर्यशील माने आहेत. तर राजू शेट्टी मग काय करणार? मग स्वतंत्रपणे ते तिथे उभे राहणार का? का ते भाजपबरोबर जाणार? भाजपबरोबर ते जातील का? अशीही काही जणांनी पुढ्या सोडलेल्या आहेत. पण माझ्या मते त्यांनी आघाडीतून बाहेर पडलं ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील आणि लढवावी तशी. कारण राजू शेट्टी यांना मानणारा वर्ग आहे. आणि निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 2019च्या ते शांत बसले नाहीत. मगाशी मी सांगितलं की त्यानंतर सुद्धा त्यांनी वीज बिल असेल, कर्जमाफी असेल, अशा अनेक प्रश्नांवरती सातत्याने आंदोलन केलं. पदयात्रा काढल्या, मोर्चे काढले, धरणं आंदोलन, दुधाचं आंदोलन, साखर कारखानदार जे आहेत, आता त्यांची अशी तक्रार आहे, की जयंत पाटील यांचा कारखाना असो किंवा अन्य कारखाने असो, सांगलीमधले 3-4 कारखाने सोडले, तर बाकीच्यांनी एफ-आर-पी दिलेली नाही. ऊस शेतकऱ्यांचा हा अतिशय महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. ती एफ-आर-पी दिली नाही आश्वासन देऊन सुद्धा. मग शासन काय करतंय? सरकार काय करतंय? सरकार काही त्यांच्यावरती प्रेशर आणू शकत नाही का? जर सहकारी साखर कारखानदारांचे प्रश्न घेऊन शरद पवार, अमित शहा यांना भेटू शकतात. त्यांचे काही प्रश्न कदाचित मार्गी यापूर्वी सुद्धा त्यांनी लावू शकतात. तर मग ऊस शेतकऱ्यांचे प्रश्न ते हातात का घेत नाही? किंवा ते मार्गी का लावत नाहीत? असा प्रश्न कोणी विचारू शकेल? आणि तो तसा त्यांनी प्रश्न विचारला, तर त्याचं काय उत्तर द्याल? राजू शेट्टी यांचा सदाभाऊ खोतांशी सुद्धा वाद झाला. सदाभाऊ खोत माहिती आहे आपल्याला, की आधी शेतकरी संघटनेत होते. मग राजू शेट्टींचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये होते. महत्वाचे नेते होते. मग त्यांच्यामध्ये मतभेद झाले. मग ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गेले आणि त्यांनी तिथे मंत्रिपद मिळवलं. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एनडीएमध्ये होती किंवा इथे फडणवीस सरकारचा एक भाग होती. सदाभाऊ खोत आणि त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर मग खूप गंभीर असे आरोप प्रत्यारोप झाले. टेलिव्हिजन चॅनलवाले तर हे दोघं जण भांडायला असले तर वाह! फारच मजा. अशा पद्धतीने ते कार्यक्रम करत होते. त्यावेळी सुद्धा म्हणजे सदाभाऊ खोत ज्या पद्धतीने मग
कडकनाथचा वाद झाला. नंतर सदाभाऊ खोत यांना पुन्हा स्वाभिमानी संघटनेमध्ये आपण दोघंही एकत्र येऊ असं त्यांनी आवाहन केल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर राजू शेट्टींनी सांगितलं की आधी त्या कडकनाथचे जे आहेत पैसे, ते पैसे द्या तुम्ही आणि माझ्या पक्षामध्ये जे स्वच्छ चारित्र्याचे लोक आहेत त्यांनाच प्रवेश आहे. असं करून त्यांनी धुडकावून लावलं सदाभाऊ खोतांचं. आणि सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांची जर तुलना केली तर सदाभाऊ खोत अभ्यासपूर्ण बोलतात. त्यांनी जी आंदोलनं केली ती काही नाकारण्याचं कारण नाही. पण प्रामाणिकपणाच्या बाबत राजू शेट्टी यांना आपण मार्क जास्त देऊ. सदाभाऊ खोत यांचं राजकारण कशा प्रकारचं आहे, त्यांच्यावर काय काय टीका झाली आहे आपल्याला माहिती आहे. त्याचा आम्ही आता इथे उल्लेख करत नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत यांची क्रेडिबिलिटी संपलेली आहे. उलट राजू शेट्टी यांची विश्वासार्हता अजूनही आहे. मात्र मी एक सांगेन की ज्या पद्धतीने लोक स्टँड बदलतात, आपली भूमिका बदलतात. म्हणजे प्रथम शरद पवारांच्या वर त्यांचा काही खाजगी साखर कारखान्यांचे हितसंबंध ते कसे जोपासतात अशी टीका करणं आणि नंतर महाविकास आघाडीमध्ये सामील होणं, त्याच्या अगोदर भाजप आघाडीत सामील होणं, भाजप आघाडीतनं बाहेर होऊन महाविकास आघाडीत जाणं आणि आता पुन्हा महाविकास आघाडीतनं बाहेर पडणं, सातत्याने जर भूमिका बदलल्या तर त्या माणसाची विश्वासार्हता त्याला तडा बसतो. राजू शेट्टी यांनी शरद पवारांशी चर्चा केली, त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळते हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सुद्धा अनेकांना आवडल्या नसल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. सर्वसामान्य शेतकरी जो स्वाभिमानीचा पाठीराखा वर्ग आहे त्यांना हे आवडले नव्हतं. आणि मुख्यतः आपण लक्षात घेतलं पाहिजे की सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो सगळा भाग आहे पट्टा ऊस शेतीचा आहे, तो मुख्यतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाय. त्यांची लढाई आतापर्यंत कोणाशी आहे तर सहकार सम्राटांशी, साखर सम्राटांशी. आणि हे साखर सम्राट मुख्यतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये. त्यांच्याशी जेव्हा तुम्ही संगनमत करता तेव्हा मग लोक प्रश्न विचारायला लागतात. मग त्यामुळे विधान परिषदेवरती जर पत्ता साफ केला असेल राजू शेट्टींचा, माझ्या मते जर त्यांचं तिकीट कापलं गेलं नाही तर राजू शेट्टी यांच्यासारखा माणूस विधान परिषदेवरती असतो ही मोठी ऍसेट ठरली असते महाविकास आघाडी सरकारची. ते जर मंत्रिमंडळात असतील, ते कृषी मंत्री असतील तर ते जास्त चांगला प्रभाव निर्माण करू शकतात. राष्ट्रीय पातळीवरती ज्या माणसाने कृषी विधेयकांबाबत सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा केली, स्वामीनाथन आयोग, शेतमालाचे भाव, बाजारभाव यासारख्या प्रश्नांवरती सर्व शेतकऱ्यांना देशातल्या एकत्र आणण्याचं अतिशय महत्वाचं काम राजू शेट्टी यांनी केलं. महाराष्ट्रामध्ये शरद जोशींसारखा मोठा आणि अतिशय महत्वाचा नेता झाला, ज्यांनी राष्ट्रीय पातळीवरती ज्यांचं नाव घेतलं जातं आणि ज्यांनी मूलभूत मांडणी केली आणि ज्यांनी हे सगळे कार्यकर्त्यांनंतर नेते झालेले लोक घडवले, ते शरद जोशी हे महाराष्ट्राचे. शरद जोशी आता आपल्यात नाही आहेत, पण देश पातळीवरती अशा प्रकारे काम करणारा नेता, लढाऊ नेता म्हणून राजू शेट्टींचं नाव आदराने घेतलं जातं. आणि अनेक प्रश्नांवरती त्यांनी देशव्यापी कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्यांचा सल्ला सुद्धा सरकारला देश पातळीवरती सुद्धा घ्यावासा वाटलेला आहे. आता जर याच्यामध्ये म्हणजे राजू शेट्टींना जर दुखावलं नसतं तर अधिक बरं झालं असतं. आणि त्यामुळे सरकारची, महाविकास आघाडी सरकारची अशी म्हणजे दगाबाजी करणारं असं सरकार आहे का महाविकास आघाडी सरकार, राष्ट्रवादी पक्ष असा आहे का, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. राजू शेट्टींसारखा बाणेदार कार्यकर्ता, नेता, मोठा नेता महाविकास आघाडी सरकारमध्ये असता तर बरं झालं असतं. कारण आज मुख्यतः देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वात महत्वाचे बनलेले आहेत. राजकारणात सुद्धा, अर्थकारणात सुद्धा. शेतमालाला बाजारभाव आम्ही स्वामीनाथन आयोगाप्रमाणे देऊ आणि दिलेले आहेत असं म्हणणाऱ्यांनी फसवणूक केली.
कृषी विधेयकांबाबत शेतकऱ्यांनी एवढं आंदोलन केले जिथे राजू शेट्टी केले. अनेक सामाजिक कार्यकर्ते, मेधाताई पाटकर गेल्या, अनेक नेते आणि कार्यकर्ते गेले, महाराष्ट्रातनं गेले. त्यामध्ये राजू शेट्टीने अतिशय महत्वाची कामगिरी निभावली. बच्चू कडू त्यांचे कार्यकर्ते गेले. प्रहार संघटना जी आहे ते. महाराष्ट्राची सुद्धा या लढाईमध्ये महत्वाची कामगिरी आहे. केवळ पंजाब आणि हरियाणाचं हे आंदोलन असं दाखवण्याचा प्रयत्न आला तरी तसं नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आहेत, टिकैत आहेत. यांचे राजस्थानमधले शेतकरी आहेत, मध्य प्रदेशमधले शेतकरी आहेत, गुजरातमधले शेतकरी आहेत, महाराष्ट्रातले शेतकरी जे आंदोलनामध्ये आहेत, ते लढताहेत. त्या लढाईमध्ये देशव्यापी शेतकऱ्यांच्या या लढाईत कृषी विधेयकांच्या राजू शेट्टी यांची अतिशय महत्वाची कामगिरी झाली आणि आजवर त्याने अत्यंत महत्वाची आंदोलन करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. हे बघा, आपण लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी पक्ष आहे किंवा काँग्रेस पक्ष तो सत्तेच्या आधारे पक्ष वाढला मुख्यतः. सत्तेतून त्यांनी कामं केली मुख्यतः. शरद पवार यांनी कृषी मंत्री म्हणून महत्वाची कामं केली. अजिबात नाकारण्याचं कारण नाही. पण शरद पवारांचं राजकारण सत्तेच्या आधारे चालणारं राजकारण. मग कृषी विधेयक असो किंवा अन्य शेतमालाचे बाजारभाव असतील त्याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखे विषय असतील त्याबाबत संसदेमध्ये अभ्यासपूर्ण भाषणं कोणी केली असतील. मला आठवत नाही शरद पवारांची संसदेमधली भाषणं जी आहेत गाजलेली आहे, ज्याच्यामुळे काही प्रभाव निर्माण झाला असं पूर्वीच्या काळातली आहेत, काही वर्षांपूर्वी. अलीकडच्या काळात मला अशी आठवत आणि अशी आक्रमक भूमिका मांडण्याबद्दल शरद पवार प्रसिद्ध आहे. शरद पवारांचं राजकारण वेगळ्या प्रकारचं आहे आणि राजू शेट्टींचं वेगळ्या प्रकारचं. दोन विरोधी प्रवाह आता एकत्र मिळत होते ते आता पुन्हा वेगळे होत आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय. परंतु राजू शेट्टींचं नाव ऐत्या वेळी यादीतून वगळलं असेल आणि हे जर खरं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि हे दुर्दैव राजू शेट्टींचं नाही. त्यांना सत्तेचं काही पडलं नाही, तिकिटाचं, आमदारकीचं, खासदार पडले नाही. त्यामुळे नुकसान होणार आहे ते महाविकास आघाडी सरकारचं आणि हे लक्षात घेतलं जाईल का हे मला माहिती नाही. पण तिकीट मिळो किंवा न मिळो राजू शेट्टी यांनी आपली बांधिलकी शेतकऱ्यांशी ठेवली आहे. यापुढे ठेवत राहतील याचा मला विश्वास आहे. मग काँग्रेस असो, भाजप असो त्यांना कोणाचंही पडलेलं नाही. पण त्यांनी आता जर स्वतंत्रपणेच सगळं राजकारण करायचं ठरवलं असते मुख्यतः आणि त्या आधारे त्यांनी चांगल्या प्रकारे आंदोलन करत असतील शेतकऱ्यांनी शेतकरी त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे निवडणुकीच्या वेळी. त्यांच्या पक्षाच्या केवळ त्यांच्या इतर जे सदस्य उभे राहतील त्यांच्या असं मी म्हणेन. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती प्रामाणिकपणे जे राजकारण करतात त्यात राजू शेट्टीचं नाव घ्यावं. आता लगेच सांगता येईल राजू शेट्टींचं ते चुकलं, त्यांचं ते चुकलं. त्याच्या काही चुका होतात, त्याच्या काही मर्यादा असतात हे कोणीच नाकारत नाही. परंतु त्यामध्ये सुद्धा त्यातल्या त्यात सगळ्या मर्यादांचं भान ठेवत जो राजकारण करतो आणि मुख्यतः प्रश्नांचं राजकारण करतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मूलभूत पोटापाण्याच्या प्रश्नावर राजकारण करतो, त्याच्या मागे लोकांनी उभं असलं पाहिजे. आणि जर अशा राजकारण्यांना प्रामाणिक, स्वच्छ, धैर्यवान, आक्रमक राजकारण्यांना जर पाठिंबा दिला नाही आपण तर मग असे राजकारणी राजकारणात राहू शकणार नाही. हे आपण विचारात घेतलं पाहिजे. त्यामुळे केवळ काहीतरी कुचकट टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण याचा नीट या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे. आणि राजू शेट्टींबाबत मी सांगितले की राजू शेट्टींबाबत महाविकास आघाडी सरकार चूक करते. अशी जर चूक झाली तर त्याचा फटका महाविकास आघाडी सरकारला त्यातल्या पक्षांना बसेल. राजू शेट्टींचं त्याच्यामध्ये दीर्घकालीन नुकसान काही होणार नाही, त्यांच्या संघटनेचं नुकसान होणार नाही. ती संघटना आपला स्वाभिमान ठेवत राजकारण करेल यापुढच्या काही काळात असा मला विश्वास वाटतो. तशी मी आशाही व्यक्त करतो आणि इथे संपतो. नमस्कार.